कोणाच्या व्ह्यूज कमी येतात, रेग्युलर काम करून सुद्धा यूट्यूबला व्ह्यूज कमी येतात, त्यांच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी पण असते पण त्याला व्ह्यूज कमी का येतात? तर याचं कारण तुम्ही प्रॉपर यूट्यूबचा SEO कंप्लीट करत नाही. SEO म्हणजे काय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलं, जरी तुमचा व्हिडिओ एवढी क्वालिटी जरी कमी असेल तरी तुमचा व्हिडिओ रँक होणार आहे. तर तो रँक व्हिडिओ कसा करायचा मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर VidIQ या ॲप्लिकेशनच्या मदतीने आपल्याला SEO कसा कंप्लीट करायचा ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप नका करू. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला VidIQ ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. बघू शकता आता आपण स्क्रीनवरती आलेलो आहे. साईडला इकडे VidIQ ॲप्लिकेशन आपण ओपन करत आहे, बघू शकता. तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू मित्रांनो, व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. तर थोडा लोड घेत आहे, बघू शकता. आता आपलं जो ईमेल ID आपला जे चॅनलचा ईमेल ID आहे त्या चॅनलला आपण इथं लिंक केलेला आहे. जर तुम्हाला लिंक करायचं असेल चॅनल VidIQला तर मी त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर बघू शकता आता इथं आपलं लिंक झालेलं आहे चॅनल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघू शकता. सुरुवातीला काय आहे जनरेट, त्याच्यानंतर काय ऑप्टिमायझेशन, त्याच्यानंतर काय कीवर्ड्स, त्याच्यानंतर काय आयडियाज. म्हणजे इथे आपल्याला डेली आयडिया दिले जातात की आपल्याला सगळ्यात मेन महत्त्वाचं जर म्हणलं तर याच्यात ऑप्टिमाइज आहे. ऑप्टिमाइजमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला समजा आता कोणता जर व्हिडिओ समजा बूस्ट करायचा असेल तर आपल्याला काय करायचं मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर बघू शकता यूट्यूब थंबनेल कसे बनवायचे. तर याच्यावरती मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की याच्यावरती SEO कसा करायचा. तर बघू शकता इथे टायटल दिलेलं आहे आणि आपल्याला खाली बघू शकता सजेस्टेड टायटल हाऊ टू मेक यूट्यूब थंबनेल, म्हणजे तुम्ही हे टायटल यूज करा असं ते म्हणत आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथे थंबनेल, इथे थंबनेल पण आपण एडिट करू शकतो. त्यानंतर खाली बघू शकता डिटेल्समध्ये इथं आपले पूर्ण डिस्क्रिप्शन आणि टॅग हे पण इथं दिसत आहेत. तर इथं आपल्याला जर टॅग इथं बघू शकता आपला SEO किती आहे 44. तर आपल्याला SEO कमीत कमी 46च्या समोर SEO गेला पाहिजे आपला, तर आपला SEO संपूर्ण कंप्लीट होत असतो. तर आपल्याला SEO आपला वाढवायचा आहे. तर SEO कसा वाढवायचा, तर खाली बघू शकता इथे टॅगमध्ये आपल्याला इथं टॅग दाखवत आहे. तर हे टॅग काय करायचे इथे ॲड करायचे. वरती बघू शकता याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर एक टॅग इथे ॲड झाला. त्यानंतर थंबनेल मार्गदर्शन याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर थंबनेल ट्रिक्स याच्यावरती करायचं. त्यानंतर थंबनेल डिझाईन. आता एवढे 4-5 आपण टॅग ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर हे टॅग काय करायचे पब्लिश करायचे. पब्लिश केल्याच्यानंतर आपला SEO स्कोअर वाढेल. इथं पहा लोड घेत आहे थोडा, बघू शकता. तर आपला SEO स्कोअर वाढलेला आहे, 46 झालेला आहे. तर आणखीन आपण 1-2 थंबनेल आणखीन लावू. थंबनेल सुधारणा, तर यूट्यूब थंबनेल ट्युटोरियल, तर या दोन्हीला आपण पब्लिश करणार आहोत. त्यानंतर आपला SEO स्कोअर इथे वाढणार आहे मित्रांनो, बघू शकता. आता आपला SEO स्कोअर 48 झालेला आहे, बघू शकता. तर आपला SEO स्कोअर आता खूप बऱ्यापैकी झालेला आहे. तर त्यानंतर बघू शकता की चेकलिस्ट, याच्यामध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली असते, बघू शकता. इकडे टायटल लेंथ म्हणजे 60 शब्दाच्या वर आपलं टायटल नसलं पाहिजेत असं त्यांचं इथं म्हणणं आहे. त्यानंतर खाली डिस्क्रिप्शन जी लेंथ आहे ती कमीत कमी 5000 शब्दाची असली पाहिजेत. 5000 शब्दाच्या कमी असली पाहिजेत, 5000 शब्दाच्या वरही नसली पाहिजेत. त्यानंतर आपले जे टॅग देतो आपण, टॅगला पण 500 कीवर्डच्या वरी कीवर्ड नसले पाहिजेत. त्यानंतर बघू शकता टायटल लेंथ दिलेली आहे इथं. त्यानंतर हॅशटॅग इज डिस्क्रिप्शन, म्हणजे हॅशटॅग आपण जास्तीत जास्त 15 वापरू शकतो. 15च्या वरही आपल्याला हॅशटॅग वापरायचे नाहीत, इथे सरळ दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आपला SEO स्कोअर वाढवू शकतो मित्रांनो. त्यानंतर बघू शकता इकडे बॅक आल्याच्यानंतर जर आपल्याला एखादी सर्च करायचं असेल तर सर्च पण आपण करू शकतो कीवर्ड्स. जर आपल्याला एखादा टॉपिक वगैरे सर्च करायचा असेल, समजा आपण यूट्यूब थंबनेल कैसे बनाए, इथं आपण सर्च करणार आहोत यूट्यूब थंबनेल कैसे बनाए. बघू शकता खाली खूप सारे कीवर्ड्स आलेले आहेत, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता सर्च व्हॅल्यूम 60% आहे आणि कॉम्पिटिशन हाय आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला कॉम्पिटिशन हाय असतं तेव्हा व्हिडिओ कमी बनवायचे आहेत. आणि जे सर्च व्हॅल्यूम जर जास्त असला समजा आणि कॉम्पिटिशन लो असलं तर त्याच्यावरती आपल्याला व्हिडिओ नक्की बनवायचा आहे. उदाहरणार्थ बघू शकता इथं मी तुम्हाला सांगतो की VidIQ
IQ, हे पहा विड IQ कैसे यूज करे, तर याच्यावरती बघू शकता. याच्यावरती काय आहे, विड IQ मध्ये सर्च व्हॅल्यूम 60 आहे आणि कॉम्पिटिशन लो आहे. म्हणजे बघू शकता हा व्हिडिओ आपल्याला बनवू शकतो आपण, कारण की याच्यामध्ये कसं आहे की कॉम्पिटिशन खूप लो आहे आणि सर्च व्हॅल्यूम जास्त आहेत. म्हणजे सर्च जे करणारे लोक आहेत ते जास्त आहेत आणि जे ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे ते खूप कमी आहे. तर बघू शकता एड यूट्यूब कीवर्ड्स, हे पण बघू शकता इकडे 71% आहे, 70% सर्च व्हॅल्यूम आहे आणि कॉम्पिटिशन लो, एकदम लो आहे. तर याच्यावरती तुमचे व्हिडिओ जर तुम्ही केले तर 100% व्हिडिओ चालणार मित्रांनो. तर इथे तुम्हाला अशा प्रकारे आपण कीवर्ड सर्च करून आपले टायटल आपण सर्च पण करू शकतो आणि तो व्हिडिओ आपला रँक पण करू शकतो. तर आपला SEO स्कोर जर 46च्या समोर गेला समजा, तरच आपला व्हिडिओ व्हायरल होणार आहे. आणि ते आयडियाज दिलेला आहे. तर इथं आपल्याला दररोजचे 3 आयडियाज येतात. आयडियाज म्हणजे आपल्याला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा आहे ते इथे सजेस्ट करते. तर मी आजचे इथं ओपन केलेले कार्ड आहे, त्याच्यामुळे कार्ड गेलेलं आहे. तर मी तुम्हाला सेव्ह केलेले कार्ड दाखवतो. तर बघू शकता लाडकी भाऊ योजना, हे पण म्हणजे जास्त सर्चमध्ये आहे सध्या, लाडका भाऊ योजना आणि लाडकी बहीण योजना. तर चला मित्रांनो, ही होती माहिती. तर अशा प्रकारे तुम्ही विड IQ ॲप्लिकेशन ओपन करू शकता. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.